Hello dear students, welcome again. I am Yogita Patil from PSGP Mandals Arts, Science and Commerce Junior College, Shahada. So students, now open your textbook. Look at the page number 25. Today we are going to learn third lesson of the first section, the call of the soil, a scent of राईस, तांदूळाचा सुवास, सॉइल म्हणजेच माती, मातीची साद. सो नाउ वी आर गोइंग टू लर्न स्टडी आइस ब्रेकर्स. सो फ्रेंड्स, डिस्कस द फॉलोइंग विथ युअर पार्टनर अँड कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. वन इज डन फॉर यू. फर्स्ट, बिफोर ईटिंग ॲपल्स brought from the market, I wash and peel them off. खाली तुम्हाला काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते कंप्लीट करायचे आहेत. एक तुम्हाला तिथं ॲन्सर एक एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. बिफोर इटिंग ॲपल्स ब्रॉड फ्रॉम द मार्केट, आय वॉश अँड पील देम ऑफ. बाजारातून आणलेले ॲपल, सफरचंद आणल्यानंतर खायचे आधी मी ते आधी धुते. बरोबर. तर हे कंप्लीट केलेलं आहे. मग आता पुढचे सेंटेन्सेस तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. सेकंड, बी इज इन अ फार्मर्स मार्केट वी फाइंड. इन अ फार्मर्स मार्केट वी फाइंड. जर तुम्ही बाजारात गेला तर त्या ठिकाणी फार्मर्स मार्केट म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजारात तुम्हाला काय भेटेल किंवा काय बघायला मिळेल? ऑफकोर्स वी फाइंड व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. मग तुम्ही इथं लिहू शकतात की फळं, भाज्या वगैरे शेतकऱ्यांच्या मार्केटमध्ये तुम्हाला भेटेल. नेक्स्ट, फूड ॲडल्टरेशन मीन्स. फूड ॲडल्टरेशन मीन्स, ॲडल्टरेशनचा अर्थ होतो भेसळ. तर अन्नधान्यामध्ये किंवा अन्नामध्ये भेसळ याचा अर्थ काय? मग नेमकी काय भेसळ कशामध्ये असते? तर ते पुढे आपण लिहू शकतो, सांगू शकतो, ॲडिंग small quantity of non-nutritious substances intentionally to improve the appearance. तर त्याचा जो काही ॲपिरन्स आहे किंवा त्याचा रंग वगैरे किंवा त्याचं वजन वाढावं यासाठी त्याच्यामध्ये काही नॉन न्यूट्रिशियस सबस्टन्सेस इंटेन्शनली टाकले जातात. ॲडिंग स्मॉल क्वांटिटी की थोड्या काही प्रमाणामध्ये, त्याला आपण भेसळ असं म्हणतो. टेक्स्चर ऑर स्टोरेज प्रॉपर्टीज ऑफ दी फूड. तर त्याचा टेक्स्चर वाढावा किंवा त्याचे स्टोरेज प्रॉपर्टीज जी काही आहे ती वाढावी यासाठी त्याच्यामध्ये जे काही स्मॉल क्वांटिटी ऑफ नॉन न्यूट्रिशियस सबस्टन्सेस ॲड केली जाते त्याला म्हणतात फूड ॲडल्टरेशन. नेक्स्ट, ऑर्गॅनिक फूड इज ग्रोन बाय यूजिंग. ऑर्गॅनिक फूड इज ग्रोन बाय यूजिंग. मग ऑर्गॅनिक फूड कशाला म्हणणार? सेंद्रिय किंवा नॅचरल. तर नॅचरल मटेरियल्स. मग ते जे काही फूड आहे किंवा जे काही ऑर्गॅनिक फूड आहे ते कसं उगवलं जातं किंवा केव्हा तयार केलं जातं? नॅचरल. त्याच्यामध्ये मटेरियल्स वापरले जातात, म्हणजे नैसर्गिक ज्या काही वस्तू आहेत त्याचा वापर त्याच्यामध्ये केला जातो. मेथड्स, पद्धती ही वापरली जाते. अँड कंडिशन्स, म्हणजेच नॅचरल मटेरियल, मेथड आणि कंडिशन या ऑर्गॅनिक फूड ग्रोन करण्यासाठी वापरले जातात. नेक्स्ट, ऑर्गॅनिक फर्टिलायझर मीन्स. ऑर्गॅनिक फर्टिलायझर मीन्स द फर्टिलायझर्स म्हणजे उत्पादन जे काही आहे त्याला काय म्हणतात? तर ऑर्गॅनिक फर्टिलायझर कशाला म्हणणार? द फर्टिलायझर्स डिराईव्ह फ्रॉम ॲनिमल मॅटर or waste. Then human excreta, vegetable matter, for example compost and crop residues. तर प्राण्यांच्या वगैरे मलमूत्रापासून जे काही खत वगैरे तयार केलं जातं, सेंद्रिय खत आपण त्याला म्हणतो. तर अशा खतापासून जी काही शेती वगैरे केली जाते आणि त्याच्यातून मिळालेलं जे काही अन्न उत्पन्न असेल किंवा अन्नधान्य असेल त्याला ऑर्गॅनिक फर्टिलायझर असं म्हणतात. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, कंप्लीट दी फॉलोइंग वेब डायग्राम.
तुम्हाला इथे एक वेब डायग्रॅम दिलेली आहे, ती कंप्लीट करायची आहे. मग नेमकं त्या वेब डायग्रॅममध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे? राईस व्हरायटीज अवेलेबल ॲट माय ग्रोसर्स शॉप. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या पालकांसोबत आईवडिलांसोबत दुकानात जात असाल, तिथे तुम्ही काही वस्तू खरेदी करता, तेव्हा तुम्हाला तांदूळाच्या काही जे काही व्हरायटी आहेत राईसच्या, त्या तुम्ही ऐकल्या असतील किंवा घरी आणलेले तांदूळ जे काही आहेत ते तुम्ही बोलताना त्यांची नावं ऐकली असेल. तर मग कोणती आहे, कोणकोणते प्रकार आहेत तांदळाचे ते तुम्ही याच्यामध्ये लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आपण काही सांगू शकतो, बासमती आहे, इंद्रायणी, चिनोर, आंबेमोहोर, अशा प्रकारे. आलं लक्षात? नेक्स्ट, फाइंड आउट फ्रॉम युअर ग्रँडपॅरेंट्स ऑर पॅरेंट्स द नेम्स ऑफ vegetables and fruits they had eaten in their childhood and mention how the vegetables and fruits are different from the ones today. तर आता इथे तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. फाइंड आउट फ्रॉम युअर ग्रँडपॅरेंट्स ऑर पॅरेंट्स द नेम्स ऑफ व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. तर तुमचे वडील, आई वडील, आजोबा यांनी त्यांच्या काळामध्ये किंवा चाइल्डहुडमध्ये, त्यांच्या बालपणामध्ये त्यांनी जे काही फळं वगैरे, व्हेजिटेबल्स, भाज्या, फळं जे त्यांनी खाल्लेली आहेत ते तुम्हाला इथं मेन्शन करायचे आहे. इथं पहिला कॉलम दिलेला आहे नेम ऑफ द व्हेजिटेबल ऑर फ्रूट, तिथे तुम्हाला ते मेन्शन करायचे, लिहायचे आहेत. अँड फ्रूट्स आर डिफरंट फ्रॉम दी वन्स टुडे, की जे आजच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचे किंवा त्यांचे चवीमध्ये वगैरे जे काही फरक असतो, जे त्यांनी खाल्लेले आहे त्यांच्या बालपणी, ते तुम्हाला इथं लिहायचे आहेत. त्यानंतर मग त्याचा शेप सांगितलेला आहे इथं, म्हणजे त्याचा आकार. त्यानंतर कलर आणि टेस्ट. फॉर एक्झाम्पल आपण फर्स्ट इथं सांगू शकतो मँगोचा शेप ओव्हेल किंवा हार्ट शेप. कलर मँगोचा ग्रीन और yellow and it tastes sweet. Then banana. What is the shape of banana? Banana has a C shape. The color of banana was green or yellow and the taste of banana sweet. Then next vegetable is lady's finger. The shape of lady's finger is oblong, म्हणजेच आयताकृती, लांबट अशी. कलर ऑफ लेडीज फिंगर इज ग्रीन अँड टेस्ट इज क्रंची. द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, यू माईट हॅव लर्न्ड अबाउट ऑर्गॅनिक फार्मिंग. यू माईट हॅव लर्न्ड अबाउट ऑर्गॅनिक फार्मिंग. तर तुम्ही कदाचित ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेतीबद्दल तुम्ही ऐकलं असेल, शिकला असाल. Make groups and discuss the difference between conventional farming and organic farming and write it down. तर आता तुम्हाला तुमचे ग्रुप तयार करायचे आहेत आणि कन्व्हेन्शनल फार्मिंग म्हणजेच परंपरागत शेती अँड ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजेच सेंद्रिय शेती, या दोघांमधला जो काही फरक आहे तो तुम्हाला डिस्कस करायचा आहे किंवा त्याच्यावर चर्चा करायची आहे. तर 2 कॉलम तुम्हाला दिलेले आहेत, कन्व्हेन्शनल फार्मिंग आणि ऑर्गॅनिक फार्मिंग. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काही त्यांच्यामधील डिफरन्स सांगते, अजून तुम्हाला बाकीचे डिफरन्स किंवा फरक जो काही आहे तो डिस्कस करायचा आहे किंवा चर्चा करायची आहे. द फर्स्ट डिफरन्स ऑफ देन इज इन कन्व्हेन्शनल फार्मिंग प्रोड्यूस लार्जर quantities of food. Conventional farming produce larger quantities of food. परंपरागत शेतीमध्ये अन्नधान्याचे जे काही उत्पादन आहे ते जास्त मिळत असतं. बट इन ऑर्गॅनिक फार्मिंग प्रोड्यूस लेसर क्वांटिटीज ऑफ फूड. ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा सेंद्रिय शेतीमध्ये जे काही अन्नधान्याचं उत्पादन आहे ते कन्व्हेन्शनल फार्मिंगच्या तुलनेने कमी होत असतं. देन लेस मॅन्युअल लेबर, की मानवी किंवा मॅन्युअल लेबर जे काही आहे किंवा मजूर जे काही आहे ते कमी लागतात परंपरागत शेतीमध्ये. अँड मोर मॅन्युअल लेबर,
ऑर्गॅनिक शेतीमध्ये किंवा सेंद्रिय शेतीमध्ये मॅन्युअल लेबर किंवा मजूर हे जास्त प्रमाणात लागतात. त्यानंतर अजून आपण सांगू शकतो एक्स्ट्रा यूज ऑफ केमिकल्स अँड पेस्टिसाइड्स. परंपरागत शेती किंवा कन्व्हेन्शनल फार्मिंगमध्ये केमिकल्स, रासायनिक खते, पेस्टिसाइड्स, औषध फवारणी वगैरे रसायने किंवा खता यांचा वापर जास्त केला जातो, एक्स्ट्रा यूज. अँड इन ऑर्गॅनिक फार्मिंग मोर इकॉलॉजिकल अँड गुड फॉर हेल्थ. ऑर्गॅनिक शेतीमध्ये किंवा सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतांचा किंवा औषधांचा फवारणीचा जो काही आहे तो वापर खूप कमी प्रमाणात केला जातो. अँड इट इज गुड फॉर हेल्थ. आणि त्यामुळे आरोग्यासाठी हे जे काही अन्न आहे ऑर्गॅनिक फूड ते खूप चांगलं असतं. नाऊ टर्न युअर पेज. लुक ॲट द पेज नंबर 26. Introduction of the writer. Venkateshwaran Iyer. Venkat Iyer. He was born in 1966. Venkateshwaran Iyer is a science graduate and a certified project management professional. He is a science graduate and certified project management professional. त्यांचा जन्म 1966ला झाला. He last worked with IBM in Mumbai as a project manager for software implementation. After 17 years in the IT industry, he quit in 2004 to live on his organic farm in Pet village in Dahanu Taluka, पालघर डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र. IBM कंपनीमध्ये मुंबईमध्ये त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशनसाठी काम केलं आणि 17 वर्षानंतर ते IT इंडस्ट्री त्यांनी सोडले 2004मध्ये टू लिव्ह ऑन हिज ऑर्गॅनिक फार्म इन पेट विलेज. तर त्यांना त्यांचं ऑर्गॅनिक फार्म म्हणजे जे काही शेती होती ती ऑर्गॅनिक शेती किंवा सेंद्रिय शेती त्यांना करायची होती म्हणून डहाणू तालुक्यात पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील पेट या गावामध्ये ते परत आले. हिज बुक मूंग ओव्हर मायक्रोचिप्स ट्रेसेस हिज ट्रान्झिशन फ्रॉम टेकी टू फार्मर. टेकी तांत्रिक किंवा तंत्रज्ञ. तर त्यांचं एक पुस्तक आहे मूंग ओव्हर मायक्रोचिप्स. याच्यामध्ये त्यांच्यामध्ये जे काय ट्रान्झिशन झालं किंवा जो बदल झाला एका तंत्रज्ञापासून तर एका शेतकऱ्यापर्यंत तो पाहायला मिळतो. ओव्हर अ पिरियड ऑफ 15 to 17 years. It was not a career change but a lifestyle change I was looking for, he says. He says that it was not a career change but a lifestyle change I was looking for. तर ते सांगतात व्यंकटेश्वरन अय्यर रायटर जे आहेत ते सांगतात की हा फक्त करिअर चेंज नाही किंवा व्यवसायामध्ये बदल नाही तर लाईफस्टाईल की पूर्ण जीवनशैलीमध्ये बदल झालेला आहे आणि जो मी बघत आहे. ही सेज अबाउट हिज डिसिजन टू शिफ्ट टू दी क्वाइटर एन्व्हायरन्स ऑफ अ विलेज. ही insisted on practicing organic farming from the outset. He was resolute in spite of numerous challenges which he faced. Today, not only does he deliver lectures on organic farming but also has joined hands with organic farmers and NGOs working in the organic field to propagate organic farming to ensure that the land at least is not ravaged while they try to make a living out of agriculture. Today not only does he deliver lectures on organic farming, तर ऑर्गॅनिक फार्मिंगवर फक्त ते लेक्चर्स देत नाही किंवा त्याच्यावरच बोलत नाही बट हॅज जॉईन हँड्स विथ ऑर्गॅनिक फार्मर्स. तर ऑर्गॅनिक फार्मर्स किंवा जे काही सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आहेत त्यांच्याशी ते जॉईन झाले, त्यांना देखील ते मदत करतात. अँड NGOज वर्किंग इन दी ऑर्गॅनिक फील्ड टू प्रोपॅगेट म्हणजे काय, प्रसार करणे. तर ऑर्गॅनिक फार्मिंगचा ते प्रसार देखील करत आहेत. टू इन्श्युअर दॅट
द लँड ॲट लिस्ट इज नॉट रॅवेज्ड म्हणजेच विध्वंसित. तर कमीत कमी की शेतीच्या जो काही शेतीची किंवा या मातीचा विध्वंस होऊ नये म्हणून ते प्रयत्न करतात. व्हाईल दे ट्राय टू मेक अ लिव्हिंग आउट ऑफ ॲग्रिकल्चर. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लेसनला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.